मराठीमध्ये गुहा, हिंदीमध्ये गुफा आणि इंग्रजीमध्ये केव. नावं जरी वेगवेगळी असली तरी कुठलाच माणूस इथे आल्यानंतर आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहत नाही. वेळ आणि कला या दोन गोष्टींची उत्तम सांगड या गुहेच्या इतिहासामध्ये दडलेली आहे. साताऱ्यातील शिरवळ गावापासून दूर एका डोंगराच्या मध्यभागी या गुहा किंवा आपण लेण्या म्हणूया कोरलेल्या आहेत. या लेणीचं नाव आहे पांडवदरा लेणी, जिला शिरवळ लेणी सुद्धा म्हटलं जातं. ही एक बौद्ध लेणी आहे. खूप वर्षांपूर्वी बौद्ध भिक्षूंनी आणि त्यांच्या अनुयायींनी या अशा प्रकारच्या लेण्या निर्माण केल्या होत्या. या लेण्यांना जेव्हा मी भेट दिली तेव्हा सर्वात पहिला प्रश्न माझ्या मनात आला तो म्हणजे त्या लोकांनी जगभरामध्ये एवढ्या लेण्या का बनवल्या असतील आणि याचा वापर कशासाठी होत असेल. तर याच्या संदर्भामध्ये मी खूप सारे व्हिडिओ पाहिले, लेख वाचले आणि स्वतः या ठिकाणाला भेट दिली आणि मला जे उत्तर मिळालं त्याने खरंच मला खूप सॅटिस्फॅक्शन मिळालं आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात तर तुमच्याबरोबर मी ते शेअर करू शकेन. नमस्कार, मी आहे डॉक्युमेंटरी मॅन आणि आज आपण पाहतोय पांडवदरा लेणी शिरवळ. साताऱ्यापासून 64 किलोमीटर आणि पुण्यापासून 53 किलोमीटर अंतरावरती शिरवळ गावापासून लांब एका शांत ठिकाणी डोंगराच्या मध्यभागी 14 ते 15 लेण्यांचा संच म्हणजेच पांडवदरा लेणी शिरवळ. हायवेवरून आत गेल्यानंतर रस्ता थोडासा खराब आहे. गाडी डोंगराच्या पायथ्यापर्यंत जाते आणि फक्त 10 मिनिटाचा ट्रेक केल्यानंतर लेण्या आपल्या समोर असतात. डोंगराच्या पायथ्याशी गेल्यानंतर धावत्या जगाशी आपला संबंधच तुटल्यासारखं जाणवतं, कारण चारही बाजूने उंच डोंगर आहे. उन्हाचं म्हणत असाल तर जमिनीवर पडणारं ऊन रिफ्लेक्ट होऊन आमची त्वचा जाळत होतं. त्यात अतिशहाणपणा म्हणजे ट्रेकिंगला चप्पल घालून गेलो होतो, त्यामुळे पायाला काय ग्रिप घावत नव्हती. चारी बाजूने जळालेल्या डोंगरावरून चालत असताना स्वतःच्या आणि लहान भावाच्या सुरक्षतेची भीती मात्र वाटत होती. अर्ध्यात चालत आल्यानंतर अर्धवट कोरलेल्या लेण्या आमच्या नजरेस पडल्या. या लेण्या पाहिल्यानंतर मनामध्ये थोडासा दिलासा निर्माण झाला की आम्ही ज्या वाटेने चाललोय ती वाट बरोबर असावी. पण पुढे गेल्यानंतर जे व्हायचं तेच झालं. आम्ही दुसऱ्याच कुठल्या तरी पायवाटेने पुढे निघालो होतो आणि पुढे रस्ताच संपला. मग इकडून तिकडून छोटे छोटे रस्ते काढत फायनली आम्हाला इथली खरी पायवाट सापडली. तिकडे कुठे ते इथनं वाट आहे ना कुठं नाही की चल बरोबर वर नसणार आहे बघ. काय वाटत हा तो तिकडनं वाट आहे, तो तिकडनं अशी वाट आहे. चुकलोय आपण खरं. चल आली ना वाट, येतानाच चुकलो खरं आपण. अरे आत्ताशी वाट गावली तर काही टेन्शन नाही. हेच ते ठिकाण जिथे मला तो प्रश्न पडला होता.
आणि त्याचं उत्तरही मला इथेच मिळालं. जगातील सर्वात प्राचीन धर्मांपैकी एक बौद्ध धर्म 6व्या शतकात नेपाळमध्ये उगम पावला. याबद्दलची शिकवण आणि तत्वज्ञान सिद्धार्थ गौतम यांनी प्रसारित केलं, जे की बुद्ध या नावाने ओळखले जातात. याच बुद्ध परंपरेमध्ये लेण्यांना खूप महत्त्व दिलं आहे. बुद्ध धर्मांमध्ये शांतता, एकाग्रता आणि मेडिटेशन या गोष्टींना प्रमुख स्थान होतं आणि या गोष्टी सातत्याने करण्यासाठी त्याला साजेशी, शांत आणि स्वच्छ जागा गरजेची असते. त्यामुळे बौद्ध भिक्षूंनी आणि त्यांच्या अनुयायींनी गावापासून दूर डोंगरामध्ये या लेण्या बनवलेल्या आहेत. बौद्ध लेण्यांमध्ये पूजेसाठी जी जागा असते त्या जागेला चैत्य असे म्हणतात आणि कदाचित याच्याच शेजारी बौद्ध स्तूप सुद्धा असतो. याच लेण्यांमध्ये विहार नावाचा एक विभाग असतो, जिथे भिक्षूंसाठी त्यांच्या निवासाची सोय केलेली असते. काही लेण्यांमध्ये बौद्ध शिकवणी आणि कथांशी संबंधित शिल्पे, चित्रे आणि शिलालेख देखील ठेवलेले असतात, जेणेकरून भिक्षूंना त्यांच्या विश्वासाचे पालन करण्यासाठी आणि त्यांची आध्यात्मिक समज वाढवण्यासाठी शांततापूर्ण आणि निर्जन वातावरण मिळेल. आणि याच शांततेचा उपभोग आजच्या पिढीतलेही काही लोक घेत आहेत हे मला इथं आल्यानंतर समजलं. कारण वर आल्यानंतर मी पाहिलं की एक दादा शांत एका गुहेत बसले होते. मी आपलं शूटिंग करत होतो, तर त्यांनी मला विचारलं, दादा कुठून आलात? मी माझं उत्तर दिलं आणि तुम्ही कुठून आलात असं मी त्यांना विचारलं. तर ते म्हणाले मी इथलाच आहे. मग मी ओके म्हणालो आणि माझं काम चालू ठेवलं. तर ते खूप शांत आवाजामध्ये मला सांगू लागले. ते म्हणाले, या जागेसारखी शांतता कुठेच नाही. तू जगात कुठेही जा, तुला लोकांना उत्तरं द्यावी लागतील, पण इथे तुला कोणालाही उत्तरं द्यावी लागणार नाहीत. तू तुझं सिम कार्ड सुद्धा चेक कर, त्याची रेंज सुद्धा गेलेली असेल. हे बोलून झाल्यानंतर त्या दादांनी एक मोठा पॉज घेतला आणि पुन्हा म्हणाले, आयुष्यामध्ये कितीही मोठं संकट येऊ दे, कितीही मोठा प्रश्न उभा राहू दे, कसलाही विचार न करता थेट इथे निघून यायचं. 100% तुझी वाट तुला सापडणारच. या बौद्ध लेण्यांचा वापर फक्त बौद्ध भिक्षू आणि अनुयायी नव्हते करत, तर या वाटेवरून जाणारे यात्रेकरू आणि व्यापारी सुद्धा पूजा आणि ध्यानासाठी या लेण्यांचा वापर करत होते. जर तुम्ही निरीक्षण करून पाहिलंत तर काही गोष्टी तुमच्या लक्षात येतील की जास्तीत जास्त लेण्या या जुन्या व्यापारी मार्गांना लागून बनवलेल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक 2 लेण्यांमध्ये एका दिवसाचं अंतर आहे. म्हणजेच पूर्वीच्या यात्रेकरूंना आणि व्यापाऱ्यांना सुरक्षित निवारा मिळावा हा सुद्धा विचार त्यांनी केलेला होता. बौद्ध भिक्षूंना भारतातील काही प्राचीन शासकांचा पाठिंबा मिळाला होता. या शासकांनी त्यांच्या प्रजेची निष्ठा मिळवण्यासाठी भिक्षूंना जमिनी आणि आर्थिक मदत केली होती. बौद्ध धर्माने व्यापारी आणि सामान्य लोकांना इथे राहण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे सहसा बौद्ध लेण्या या व्यापारी मार्गांवरच दिसू लागल्या, ज्यामध्ये व्यापारी आणि प्रवासी विश्रांती घेऊ शकत होते, राहू शकत होते आणि पावसाळ्यामध्ये निवारा मिळवू शकत होते. या लेण्या बहुतेक वेळा प्राचीन व्यापारी मार्गांजवळ स्थित होत्या. त्यामुळे हे बौद्ध धर्माच्या प्रचाराचे मुख्य केंद्र बनले होतं. त्यामुळे विविध प्रदेशांमध्ये बौद्ध धर्माचा प्रचार होत गेला.